स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. आता स्वामींची पुण्यतिथी येत आहे, तर आपल्याला स्वामींची सेवा करायला जमत नसेल तर 5 मिनिटे आपण स्वामींची ही सेवा करू शकतो. तर स्वामींची सेवा करण्यासाठी आपण जपमाळ आणली, स्वामींची मूर्ती आणली, फोटो आणला, पुस्तक आणली, स्वामींची ग्रंथ वाचायला आणले. आणि आपल्याकडून जर ती सेवा घडत नसेल त्याचा काही एक उपयोग नाही. पहिल्यांदा जोशात यायचं आणि आपण हे सगळं आणायचं, तो 10 दिवस करायचं, 11 दिवस करायचं, 21 दिवस करायचं आणि नंतर ते सोडून द्यायचं. तर अशी सेवा स्वामींची होत नाही. किमान एक वेळा अगदी मनापासून आर्ततेने स्वामींना हाक जरी मारली, स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी स्वामी आपल्याला पावतात. फक्त ती हाक स्वामी आर्ततेनं आणि अतिविश्वासानं आपण मारली पाहिजे. स्वामींचा रोज नुसता अभिषेक करून, श्री स्वामी समर्थ नाम जप करून, स्वामींची सकाळी 8ला आरती आणि संध्याकाळी 6:30ला आरती केली. एवढी 5 मिनटं जरी आपण स्वामींसाठी दिली, पण ती आर्ततेने अगदी विश्वासाने दिली, तर स्वामी आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करतात. काही सेवेकऱ्यांचं असं मत आहे की आम्ही हा ग्रंथ वाचला, आम्ही तो ग्रंथ वाचला, आम्ही 21 आरामृत केली, आम्ही स्वामी समर्थांचा 11 माळी जप करतो, नित्यसेवा करतो, आणि पण आम्हाला काहीच फरक जाणवत नाही. कसा जाणवेल? तुम्ही जर एकीकडे स्वामींच्या 11 माळी जप कराल, सारामृत वाचाल, काही कराल, पण दुसरीकडे एखाद्याचं भलं झालेलं आपल्याला बघावणार नाही, त्याच्याबद्दल जर आपण वाईट बोलाल तर आपण जी सेवा केली आहे ती फलित ठरणार नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं, भलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यात पाहिजे. त्यावेळेस स्वामी सेवेत आपल्याला फळ प्राप्त होतं. स्वामी सेवा म्हणजे नुसतं देवदेव करा हा प्रकार नाही. ते एक वेळेस कमी केलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे. हीच खरी ती स्वामी सेवा. त्यामुळे स्वामी सेवा करताना अगदी 5 मिनिटाची सेवा करा. फक्त दुसऱ्याचं भलं झालेलं बघण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही. इकडे 11 माळी जप करायचा, सारामृताची पारायणं करायची आणि दुसऱ्या बाजूनं दुसऱ्यांना नावं ठेवत बसायचं, त्यांची निंदा करत बसायचं. या गोष्टी स्वामी सेवा फलत नाहीत. त्यामुळं स्वामी सेवा करताना दुसऱ्याचंही भलं व्हावं आणि माझंही भलं व्हावं अशी स्वामींकडे नेहमी प्रार्थना करत चला. आणि स्वामींची 1 माळ जप केली किंवा 1 वेळा जरी स्वामींना आर्ततेने हाक मारली आणि संध्याकाळी 6:30च्या वेळेस जर स्वामींची आरती केली, एवढी 5 मिनिटाची जरी सेवा तुम्ही 11 दिवस स्वामींची पुण्यतिथी येईपर्यंत केलं तरी स्वामी तुम्हाला पावतील. तुम्ही हा सेवा करून बघा. असं काही नाही की तुम्ही ग्रंथ पारायणं वगैरे अशी वाचलीच पाहिजेत. ज्यांना वेळ नाही त्यांनी 1 वेळा जरी स्वामींना हाक मारली तरी स्वामी पावतील. तुम्ही ह्या सेवा करून बघा. फक्त पूर्ण विश्वासाने आणि आर्ततेने करा आणि बघा आपल्याला काय फरक जाणवतो. फक्त दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात कधीही आणायचे नाहीत. त्यांचं भलं झालेलं बघण्याची ताकद आपल्यात ठेवली पाहिजे आणि आपल्या संग त्यांचंही भलं व्हावं ही देवासमोर प्रार्थना केली पाहिजे. बघा, ब्रह्मांड आपली साथ द्यायला सुरुवात करेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे करून बघा.